आपण पाहत आहात भीमशाही न्यूज मराठी, सत्तेशिवाय परिवर्तन। 300 फूट उंच टॉवरवर 3 दिवसांपासून उपोषण। सच्चिदानंद धुरी नावाचा आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी कळंब येथे 300 फूट टॉवरवर 3 दिवस उपोषणाला बसले आहेत। यावर ऑल इंडिया पॅथर सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष देण्याची ताकीद दिली। पाहूया दीपक केदार यांनी काय सांगितले। त्याला जमीर जिवंत लागतं। जिवंत असणारे माणसंच फक्त अशा मुद्द्यावरती लढू शकतात। हा मुद्दा एवढा गंभीर आहे की त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या त्या मागण्यासाठी सच्चिदानंद अशोक पुरी नावाचा आंदोलक कळंबच्या बस डेपोच्या त्या ठिकाणी कळंब सिटीमध्ये BSNLच्या 300 फूट टॉवर वरती 300 फूट वर म्हणजे 270 फुटाच्या आसपास तिथं वर जाऊन बसून 3 दिवस झालं उपोषण करतोय। पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधी त्या ठिकाणी वर जाऊन त्यांनी आधी पत्र व्यवहार केले की मी जाणणार आहे, मी अमुक करणार आहे, मी तमुक करणार आहे। दखल कोण घेत? आंदोलकांची दखल कुणीच घेत नाही। हा कामगारांचा लढा लढणारा आंदोलक सच्चिदानंद पुरी, मी ज्यावेळेस वरून सगळ्यांशी फोनवर तो बोलतोय। आमच्या जिल्हाध्यक्ष, ग्रामीण जिल्हाध्यक्ष उस्मानाबादचे अशोक कसबेंनी त्यांना कॉन्फरन्सवर घेतलं। त्यावेळेस तो जे सांगत होता ते धक्कादायक होतं, भयानक होतं। ते जे आंदोलन होतं विलिनीकरणाचं, 7व्या वेतन आयोगचं, विसरले लोक? तो नाही विसरला। 124 कर्मचारी कोरोनाच्या काळापासून त्या ठिकाणी शहीद झाल्याचं तो सांगतोय आणि त्यांच्या कुटुंबाच्या न्यायासाठी तो लढतोय। पुन्हा कुणी आत्महत्या करू नये म्हणून लढतोय। 7वं वेतन आयोग सगळ्या महामंडळाला मिळालंय, पण एसटी महामंडळाला भेटत नाही म्हणून लढतोय। हा स्थिती अशी आहे की कळंबच्या त्या टावरच्या खाली दिवसभर त्याची एक मुलगी, एक मुलगा, आई, बायको आणि बाप बसलेले असतात त्याच्याकडे बघत। आणि तो मला सांगतोय की भाई या टावर वरती 3 दिवसापासून पावसाळा आहे, भयान वारं सुटतंय, मी कधी उडून खाली पडू शकतो आणि मरू शकतो। माझ्या लेकरांची मी शपथ घेतोय की मी एक अन्नाचा कण सुद्धा खाल्लेला नाही, फक्त पाण्यावरती उपोषण करतोय। वा महाराष्ट्र सरकार, वा एकनाथ शिंदे तुम्ही मुख्यमंत्री आहात। अरे गोसावी समाजाचा आंदोलक आहे, मी जाणीवपूर्वक जात सांगितली। त्याची जात शोधून तुम्ही पळत सुटला असतात त्याला भेटायला। मग काही याचे नेते पळाले असते, काही त्या जातीचे नेते पळाले असते, काही ह्या जातीचे नेते पळाले असते। जसे या 15 दिवस, महिनाभर, 2-3 महिन्यात आम्ही बघतोय की कोणत्या जातीचा आहे म्हणून भेटायला जात आहेत। पण कामगाराला जात नाही का? कामगार बहुजन नाही का? कामगार छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा नाही का? कामगार बाबासाहेबांचा या ठिकाणी सैनिक नाही का? कामगार या देशाचा नागरिक नाही का? कामगार या देशाचा मतदार नाही का? कामगारांचं अस्तित्व काय याचं उत्तर कोण देणार? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार याचं उत्तर कोण देणार? का तुम्ही त्या कामगाराला भेटायला गेले नाही जो 3 दिवसापासून टावर वरती बसलेला आहे? टावर वरती, नॉट अ जोक। कशाला म्हणतात टावर वरती आंदोलन सुरू आहे? BSNLच्या टावर वरती कोणत्याही क्षणी चक्कर येऊन तो खाली पडू शकतो। आमच्या मनात कसल्याच भावना राहिलेल्या नाहीत, एवढे निर्दयी झालो। अरे तडफडतोय तो आंदोलक, त्याला निदान चर्चा तरी करा, त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करा। तुम्ही नुसते मंत्री म्हणून तिथं गेलात ना, पालकमंत्री म्हणून जरी, तरी तो खाली येईल की माझ्या आंदोलनाचा सन्मान केला। पण वेळ कुठे आहे? रेड कार्पेट वरती अधिवेशन मध्ये फिरता, बिस्लरीच्या बाटली पिता, नटून थटून येता, बराबर कोरीव गंध लावून फिरता, जॅकेट घालून फिरता, मीडिया पुढे बाईट देण्यासाठी येतात।
का बरं बाईट देत नाही टावरवर चढलेल्या सच्चिदानंद पुरीची? का त्या आंदोलकावरती बोलत नाही? अरे त्या ठिकाणी आज त्याचे लेकर बाळ तिथं बसलेत. अहो द्या सोडून राजकारण. त्याच्याकडे आंदोलक म्हणून बघू नका, माणूस म्हणून तर बघा, त्याला वाचवा. खाली येईल का नाही, का त्याचं काय पडतोय की काय, याची भीती कुणाला आहे? कुणालाच नाही, त्याच्या घरच्यांना आहे. कामगार त्या ठिकाणी जमलेत, रडतायत ठसाठस की आमच्या न्यायासाठी हा वर जाऊन बसलाय. आयुष्यभर आम्ही असं राहू म्हणतायत, पण तू खाली ये. आणि तो त्या ठिकाणी लढतोय 7व्या वेतन आयोगासाठी, 124 मेलेल्या कामगारांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी. बाबासाहेबांचं लेकरू आहे, बाबासाहेबांचा खरा सच्चा सैनिक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो म्हणतोय तो टावरवरून. तात्काळ धाव घेतली पाहिजे. राज्य सरकारला आमचं आव्हान आहे, समग्र कामगारांना माझं आव्हान आहे, बहुजनांना आव्हान आहे, सगळ्या चळवळींना आव्हान आहे की सर्वात मोठं आजचं आंदोलन काय असेल तर 3 दिवसापासून उपाशी पोटी 300 फुटावरती आंदोलन सुरू आहे. मीडियामध्ये दम नाही दाखवण्यात. मीडियाला मुक्काम पोस्ट कुठं करायचं ठरलंय ना, जालन्याच्या कोणत्या कोणत्या भागात जाऊन बसायचं हे ठरलंय. ते तिथून उठणारच नाहीत, ते जाणारच नाहीत. कुणाच्या माग गाड्याच्या टपावर बसून फिरायचंय हे ठरलंय. काय झाली मीडिया, स्तंभ सगळंच कोलॅप्स झालंय आणि सगळे संपलेत आणि तो जाऊन वर उभा राहिला अशी स्थिती आहे. मी त्या आंदोलकाला बोललोय, उद्यापर्यंत बाबा खाली ये, जीव धोक्यात घालू नको. ही ऑल इंडिया पॅन्थर सेना, दीपक केदार कार्यकर्ते तुझ्यासाठी जीवाचं रान करतील, पण लेकरा बाळांना एकटं पाडू नको. या सगळ्या कामगाराचा तू खरा नेता आहे. बोंबलणारा कुठं गेला पता नाही, पण तू खरा नेता आहे. बोंबलू बिंबलू जे मिळालं ते घेऊन गप बसला, पण तू खरा नेता आहे. तू जर लढला नाहीस, तू जर टिकला नाहीस तर हे सगळे कामगार उद्ध्वस्त होतील. तुला टिकावं लागेल आणि तुला टिकण्यासाठी तू खाली ये हे आव्हान मी इथून करतोय. खाली ये. आज 3 दिवस झालं तुझ्या पोटात काहीच नाहीये. कधीही तू खाली कोसळू शकतो, चक्कर येऊन पडू शकतोस. निरागस लेकर खाली बसले तुझी वाट बघत. तू सुखरूप येण्यासाठी वाट बघत बसलेत. सरतीचे प्रयत्न करा, सगळी यंत्रणा कामाला लावा. काय धोरण राबवता येईल ते राबवा, त्याला विश्वासात घ्या, कामगारांना विश्वासात घ्या, पण त्याला वाचवा. विरोधकांना मुद्दा भेटत नसेल तर ह्याच्यावरती बोला. सरकारला माझं आव्हान आहे की पालकमंत्र्याला पाठवा हो, नाही तुमचा प्रोटोकॉल आडवा येत असेल. एरवी खांद्यावर, डोक्यावर, मांडीवर बसायला तुमचा प्रोटोकॉल आडवा येत नाही, कारण जात महत्वाची असते. पण आज तुमचा प्रोटोकॉल आडवा येईल कारण कामगाराला न्याय द्यायचा आहे, कामगाराच्या उपोषणाला भेट द्यायची. तुमचा प्रोटोकॉल आडवा येऊ शकतो, कमीपणा वाटू शकतो तुम्हाला कामगारांच्या आंदोलनाला भेट द्यायला. हे साधं आंदोलन नाही आणि म्हणून न्याय मिळाला पाहिजे. 7वं वेतन आयोग देण्यासंदर्भात भूमिका घेतली पाहिजे. एसटी कामगार हा माणूस आहे, जनावर नाही, त्याची कदर झाली पाहिजे. अनेक तुमच्या खटारा झालेल्या गाड्या घेऊन जातोय. कुठेही मी दौऱ्यावर असलो की अनेक ठिकाणी बस उभा दिसतात. उट्या लावलेल्या टायरला उभा राहिलेला कंडक्टर इथंच राखण बसतायत. कोलॅप्स झालेलं सगळं महामंडळ तुम्हाला संपवायचं असेल, पण कामगारांचं काय, त्यांच्या पोटा पाण्याचं काय, त्यांच्या कामगार हक्काचं काय, त्यांच्या वेतनाचं धोरण काय. सच्चिदानंद अशोक पुरी हा लढवाई आज टावरवरती जाऊन लढतोय 3 दिवसापासून. कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. मला तर वाटतं काही झालं ते तरी तुम्ही दाखवणार आहेत की नाही, मीडियाला मी आव्हान करतोय. अरे कळम केंद्र झालंय आणि तुम्ही केंद्र दुसरंच बनवताय, तिसरंच केंद्र बनवताय आणि महाराष्ट्र दंगलीच्या उंबरट्यावरती उभा करताय आणि जे खऱ्या मागण्या आहेत, ज्या खरे हक्क अधिकार आहेत ते दाबून टाकताय.
राज्य सरकारला, एकनाथ शिंदेंना, देवेंद्र फडणवीसांना, अजित पवारांना, तिथल्या पालकमंत्र्याला आमची मागणी आहे की तात्काळ या आंदोलकाला वाचवण्याचे प्रयत्न करा. त्याला फोनवरती बोला, मुख्यमंत्र्यांनी स्वतः बोलावं, त्याचं समाधान करावं आणि त्याला सुखरूप त्या ठिकाणी वाचवावं आणि त्याच्या कुटुंबाला सुद्धा या ठिकाणी आधार देण्यासाठी त्याला जिवंत ठेवावं. त्यांनी त्याचं कुटुंब सोडून कामगारांचा तो कुटुंब प्रमुख झालाय, त्या कामगारांचा सुद्धा तो दाता झालाय. त्याला वाचवलं पाहिजे. आमची संघटना, आमचे कार्यकर्ते तिथंच आहे आणि त्याला वाचवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आपण सुद्धा सरकार म्हणून भूमिका घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी, एसपींनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घ्यावी आणि त्याला असं वाटावं की माझ्या मागण्या सरकार गांभीर्याने घेतंय, मला न्याय मिळणार आहे, कामगारांना न्याय मिळणार आहे, असं ठोस पाऊल उचला, पत्र काढा. बस झालं राजकारणासाठी मुद्दे पेटवणं. पाठीमागं पिल्लू सोडून दिलं, ते बोंबलत बसलं, राज्यभर आंदोलन झालं, सत्ता आली, मुद्दा गेला. सत्ता आली की मुद्दा गायब, सत्ता गेली की मुद्दा उचलायचा आणि कामगारांचा असणारा इथं खेळ खंडोबा करायचा. हे थांबवा, त्यांचा वापर थांबवा तुमच्या राजकीय पोळीसाठी. हा वापर दुर्दैवी आणि निंदनीय. आणि म्हणून माझं आव्हान आहे, कळंबमध्ये, उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंबमध्ये BSNLच्या टावरवरती 270 फुटाच्या आसपास सच्चिदानंद अशोक पुरी हा आंदोलक ST कामगारांना 7वा वेतन आयोग मिळावा, 124 आत्महत्या केलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा आणि इथून पुढच्या ST कामगारांना सन्मानाने, स्वाभिमानाने जगता यावं यासाठी इतर महामंडळात जसं न्याय दिला तसाच न्याय या सुद्धा कामगाराला द्यावा. यासाठी जो लढा लढतोय त्याला आम्ही पाठिंबा देतोय, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि राज्य सरकारला सुद्धा या माध्यमातून मी आव्हान करतोय की त्याला वाचवा. मीडियाला आव्हान करतोय की त्याचं आंदोलन केंद्रस्थानी आणा, आधुनिकपणे काही करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. त्याच्या जीवितास काही झाल्यास याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील, असं सुद्धा या माध्यमातून मी आव्हान करतो आणि या लढ्याला आम्ही साथ देतो. जय भीम. आपण नवीन असाल तर चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.